त्याच्यामध्ये सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगू की कशा प्रकारचं आमचं गणित असणार आहे. काय नेमकं गणित आहे जे मुख्यमंत्र्यांना तुम्ही समजावून सांगणार? 7 तारखेनंतर तुम्हाला मी सांगतो गणित काय आमचं. फलटण प्रकरणावरचं राजकारण संस्थानिक नाही. सुषमा अंधारे एका बाजूला फलटणमध्ये, दुसरीकडे रणजित निंबाळकर अजून देखील त्या विषयावर आक्रमक आहेत. ते देखील आज जाहीर पत्रकार परिषद घेत त्यांनी आवाहन केलंय, माझ्यावर जे कोण आरोप करतायत त्यांनी या पत्रकार परिषदेला या तिथल्या तिथे उत्तर देतो. आता जी घटना दुर्दैवी घडलेली आहे, ज्या भगिनीनं आत्महत्या केली त्याबद्दलचे चौकशीचं SIT मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केलेलं आहे. आता त्यातून सत्य बाहेर पडेल आणि मला वाटतं अशी SIT स्थापन झालेली असताना पुन्हा आता पोलीस स्टेशनला जाणं आणि पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडवणं कितपत योग्य आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही पटवून देऊ की शरद लाड यांचा पराभव कसा होतोय हे पटवून देऊ म्हटलं, पण शरद लाड म्हणतात की मला भाजपमध्ये घेताना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला उमेदवारीचा. ठीक आहे ना, ते अजून काही चर्चा ज्यावेळी होईल ना, अजून 1 वर्षभर निवडणूक आहे, तर मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मला वाटतं आमच्या शब्दावर विश्वास होते. फलटण डॉक्टर प्रकरणी आज राज्यातले डॉक्टर्स खरं संपावर गेलेले आहेत. विस्कळीत सेवा होण्याची शक्यता आहे. मी कालही मार्चच्या त्या डॉक्टर्सना आणि त्यांच्या युनियनला चर्चा केली. मी दूरध्वनीवर झाले, त्यांना मी म्हणालं की आता SIT स्थापन झालेली आहे, आपण हा संप करू नका आणि ह्यामुळे विनाकारण जे रुग्ण आहेत त्यांचे फार हाल होतात. ते म्हणाले की आमची डॉक्टर गेल्यामुळे आम्हाला थोडं करावं लागेल आणि मी त्यांना पुन्हा आज विनंती करेन. मला वाटते 1-2 दिवस आपल्या भगिनीला दिलासा देण्यासाठी त्याच्या नातेवाईकाला ते करत असतील आणि ते कामावर रुजू होतील. राज्यातला सगळ्या